डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। गुंडगिरीचा कळस अन अहिल्यानगरमध्ये खळबळ। अतिक्रमण थांबवायला गेलेल्या महिलेवर खोऱ्याने जीवघेणा हल्ला। अतिक्रमणाच्या वादातून महिलेवर निर्घृण हल्ला, कठोर कारवाईची मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे अतिक्रमणाच्या वादातून एका 50 वर्षीय महिलेवर अत्यंत निर्घृणपणे हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली। मिळालेल्या माहितीनुसार सुरेखा गुलदगड या आपल्या जागेवर शहाजी बाळासाहेब येरकर हा अतिक्रमण करत असल्याचे पाहून त्याला समजावून सांगण्यासाठी गेल्या होत्या। मात्र यावेळी आरोपी शहाजी येरकर याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आम्हाला कोणी अडवू शकत नाही अशी दमदाटी केली। यानंतर संतापलेल्या आरोपीने हातात असलेल्या खोऱ्याने सुरेखा गुलदगड यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी दोन्ही हात वर केल्याने खोऱ्याचे वार थेट त्यांच्या दोन्ही हातांवर बसले। या भीषण हल्ल्यात दोन्ही हातांना गंभीर फ्रॅक्चर झाले असून त्यानंतर आरोपीने त्यांच्या डोक्यावरही जोरदार वार केल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या। या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून डोक्याला टाकेही पडले आहेत। जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपी शहाजी बाळासाहेब येरकर याने मारहाण करताना जीवे मारण्याची धमकीही दिली। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। दरम्यान किरकोळ कारणावरून एका महिलेवर एवढा अमानुष आणि जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या आरोपी शहाजी बाळासाहेब येरकर याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी फिर्यादी सुरेखा गुलदगड परिवाराच्या वतीने आणि माही जळगावसह परिसरातील नागरिकांकडून केली जाते। आता या प्रकरणात पोलीस आरोपीवर कठोर कारवाई करतंय का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मी अक्षय गुलदगड, माझी आई सुरेखा कल्याण गुलदगड। माझी आई दिनांक 17/7/2026 रोजी सायंकाळी 7 वाजता शहाजी बाळासाहेब येरकर हा माझ्या जागेवरती अतिक्रमण करत होता। माझी आई त्याला सांगायला गेली की शहाजी, तू माझ्या मुलासारखा आहे, माझा मुलगा आल्यानंतर तुला काय करायचे ते कर, पण माझा मुलगा येऊस तर तू थांब। की त्यांनी माझ्या आईला, कुत्रे तुझा काय इथं संबंध आहे, ही माझीच जागा आहे, ही माझंच आहे, असं तुमचा काय संबंध आहे इथं, तुम्हाला मला तुमच्या सगळ्यालाच मला इथून उद्ध्वस्त करून मला तुम्हाला लावायचं आहे असे बोलत त्यांनी त्याच्या हातात जे लोखंडाचं खोरं होतं त्या खोऱ्याने माझ्या आईला म्हणला, तुला मी आज जीवच मारतो, तुमच्या सगळ्यालाच मारायचे पण तू आज एकटीच भेटली। की त्यांनी माझ्या आईला खोऱ्याने मारहाण चालू केलं की माझ्या आईने दोन्ही हात वरती घेतले। माझ्या आईचे वरती घेतल्या खोऱ्याने माझ्या आईच्या हातावर मार बसला, माझ्या आईचे दोन्ही हात मोडले। आज माझ्या आईला जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे उपचार चालू आहे। प्रशासनाला एवढीच कळकळतीची विनंती की अन्याय हा माझ्यावर झालेला आहे, हा अन्यायाला कुठंतरी मला न्याय मिळावा एवढीच विनंती आहे।